काल आपण या 3D इपॉक्सी फ्लोरिंगचा पहिला लेअर कसा दिला ते बघितला. तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे रिजनल फ्लोर्स पुण्यातील लोधा बेलमुंडो या ठिकाणी एका साईटवर इपॉक्सी फ्लोरिंग करायला आल्या. काल यांच्या कोब्यावर आपण मशीन वर्क केलेलं. मशीन वर्क झाल्या लगेच त्याच्यावर लिक्विड वर्क करून पूर्णपणे लिक्विड पसरून घेतलेलं आणि त्या लिक्विडच्या पहिल्या लेअरचा लुक काही असा दिसत होता. मग आज आम्ही त्या लिक्विडच्या सुकलेल्या लेअरवर एकदा मशीन वर्क करून घेतलं. त्यानंतर लगेच 3D ची जी डिझाईन आहे ती एकदम प्रॉपर मेजरमेंट न कट करूया म्हणलं, कारण मेजरमेंट न कट केली की एकदम चांगली फिनिशिंग आणि खतरनाक लुक येतोय. बाकी त्यानंतर प्रिंट एकदा ठेवून बघितली की बसत्या का, आणि त्यानंतर डिस्कशन पण केलं. आणि आता बारी होती लिक्विडच्या फायनल लेअरची. 3D म्हणलं तर ट्रान्सपरंट लेअर येणार. मग लिक्विड पहिला मिक्स केलं आणि लिक्विड ओतून घेतलं आणि यांची जिथं जिथं लिकेज होती तिथं जास्त लिक्विड पोहोचवलं आणि त्यानंतर तिथले एअर बबल्स पण काढून घेतले. यांच्या 3D इपॉक्सी फ्लोरिंगचा हा फायनल रिझल्ट आहे बघा. तुम्हाला कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि यांच्या 3D डिझाईन वर आपल्याला मेटॅलिक डिझाईन पण करायची होती. त्या मेटॅलिक डिझाईन डायरेक्ट फायनल लुक बघा. आणि हा लुक तुम्हाला आवडतो व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला पण अशी लक्झरियस फ्लोर पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका.